आपण वसंत बहार कार्यक्रमासाठी सगळे जमलो आहे. 5-7 मिनिटं मी त्याची प्रस्तावना म्हणून बोलणार आहे आणि हातात माईक मिळालं तर जरा 7 मिनिटं सुद्धा होऊ शकते. तर वसंत बहार कार्यक्रम करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं विदुलाच्या या शाकुंतलमध्ये. तर त्यामुळे ते आज स्वप्न पूर्ण होत आहे असंच मी म्हणेन. ज्यांच्यासाठी हा आम्ही कार्यक्रम ठरवला मुख्यतः ते सगळे आप्तजन आणि सगळे स्नेही नातेवाईक समोर बसून एकत्र बसलेत आणि उत्सुक आहेत कार्यक्रम बघायला. हे म्हणून मनाला खूप आनंद होतोय. तर पहिल्यांदा गेल्या वर्षी आम्ही 4 जूनला आमच्या पावधन मंडळामध्ये हा कार्यक्रम केला होता. तर त्यावेळेला पहिली संकल्पना मांडली ती शोभा पोकळेंनी की असा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. 3 वसंत या नावाचे ज्येष्ठ कलाकारांच्या बद्दल आपण घेऊ शकतो आणि त्यांचं काव्य, नाट्य आणि गाणी असं त्याच्यात आपण सहभाग घेऊ शकतो. मग त्याला जॉईन झाल्या त्या डॉक्टर वृषाली तारे, शरयू खेर आणि विशालाक्षी रामन या जॉईन झाल्या आणि मला थोडंफार वाजवता येतं म्हणून मलाही त्यांनी घेतलं आणि मग त्याचा मला फार आनंद झाला की मला अतिशय आवडला तो कार्यक्रम. पण आमच्या मंडळात कार्यक्रम करायचं म्हणजे त्याला बंधनं असतात की फक्त सभासदांना परवानगी असते, बाहेरच्यांना अलाउड नाही, आधी आहे त्यांनाच जागा पुरत नाही. त्यामुळे तर मग तेव्हाच मी योजलं की हा कार्यक्रम नक्की आपण शाकुंतलमध्ये करायचा आणि त्याचे मी विदुलाशी पण बोलले आणि आमच्या या मैत्रिणींशी पण बोलले होते. पण प्रत्येक गोष्टीला योग यायला लागतो आणि त्या दरम्यान यशस्वी नेते आणि अशोकराव जानेवारी महिन्यात येत आहेत लंडनहून असं कळलं. म्हणताना म्हटलं हीच संधी आहे की आपण त्यांना विचारून त्यांच्या सोयीनुसार आणि तसेच मध्ये नागपूरचे दादाजींनी पण तुला भेटायला येणार असं कळलं म्हणून ही तारीख घेतली आज आणि आपण हा कार्यक्रम करणार. तर शाकुंतल कला मंदिराबद्दल आणि थोडंसं विदुलाबद्दल पण बोलायला आवडेल मला. ती तिकडनं नको म्हणते पण तरी मी बोलणार आहे कारण कौतुक थोडंफार तरी कौतुक व्हायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे शाकुंतल कला मंदिर हे छोटासा हॉल तुम्ही बघताच आहात. तर तो मुख्यतः म्हणजे असं कौतुकाची गोष्ट अशी की विदुलाच्या मुलांनी आहे त्या जागेमध्येच कल्पक त्यांनी सगळे बदल घडवून तिच्यासाठी हा हॉल साठीचा म्हणून भेट दिला. तिचा मुलगा मुलगी अमेरिकेला असतात. म्हणजे किती योग्य विचार मला भयंकर तो भावला की आईला याची आवड आहे कार्यक्रमाची, आई गाणं म्हणते, आईचे खूप मैत्रिणी आहेत ज्या गाणं म्हणू शकतात किंवा कार्यक्रम करू शकतात. त्याच्यामुळे तिच्याच घरी कार्यक्रम व्हायला लागले. आता तिच्यासाठीच्या वेळेला म्हणजे ती आता 10-11 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला आणि भरपूर तिने नवोदित कलाकारांना त्यावेळेला संधी दिली की त्यांनी पहिला कार्यक्रम त्यांचा इथे केला आणि मग पुढे ते प्रसिद्धीस आले किंवा अशा तऱ्हेचं. आणि बऱ्याच जणांना प्रॅक्टिसला किंवा वेगळे वेगळे सिरियलसारखे किंवा वेगळ्या वेगळ्या व्याख्यानमाला अशा तिने ठेवल्या होत्या. आता फक्त तिने थोडासा व्याप कमी केला आहे त्यामुळे फक्त ओळखीच्यांना असं देणार आहे असं म्हणाली. तर आम्हाला तिने तो दिला आहे म्हणून खूप आनंद वाटतो. तर डॉक्टर कमल गोखले या ज्या इतिहासकार प्रसिद्ध इतिहासकार आहेत त्या आणखी श्रीपू गोखले यांची ती ज्येष्ठ कन्या आणि त्यांचीच कनिष्ठ कन्या म्हणजे दूरदर्शनवर काम करणारी मंजिरी मराठे माहेरची वासंती गोखले. आता ती निवृत्तीनंतर सावरकर प्रतिष्ठानचं खूप मोठं कार्य करते आणि तिच्या वडिलांनी ते कार्य केलं होतं. तसंच पुढे तिने व्यवस्थित असं म्हणजे अगदी पूर्ण वाहून घेऊन असं ती कार्य करते. तिची बहिणी पण इथे आली आहे मुक्ता गोखले मागे बसली आहे आणि बाकीचे सगळेजण आपल्या इथे आलेलेच आहेत. तर विदुलाचं एकदम हरवणारी अशी ती आहे. तिच्या आयुर्वेदिकच्या याच्यामध्ये चांगली प्रसिद्ध वैद्य म्हणून तिने नावाजलेली आहे. योगाभ्यास करणारी आहे. आणखीन गाण्याची अत्यंत आवड आणि या वयात सुद्धा ती ध्रुपद गायकीचं शिक्षण घेते
मी तिच्या कार्यक्रमाला आले होते आणि खूप आवड असतं ध्रुपद गायकी, तर त्यामुळे मागे पण तिचे मी ऐकलेले आहेत कार्यक्रम. आणि मला खालती तिच्याकडे मोठा पियानो पण आहे, पियानो पण ती वाजवते, शिक्षण घेते. म्हणजे इतक्या गोष्टी तिच्या चालू असतात निरनिराळ्या, वेगवेगळे ग्रुप्स पण आहेत. खालती बाग पण तुम्ही बघितली असेल, मोठीच्या मोठी बाग आहे. तर आता म्हणजे आता सुखदा काठी शोधायला गेली होती, आमच्या मुलाला छडी हवी होती म्हणून, पण ती म्हणाली मावशीची बाग इतकी स्वच्छ आहे की काही काठी नाही मला मिळाली. म्हणजे ते सुद्धा कौतुक आहे. आणि हा सगळा छोटासा हॉल कॉम्पॅक्ट असा आपल्याला तिने दिलाय. तर आमच्या मनात तिला काहीतरी द्यावं असं होतं. तिने अगदी आवर्जून सांगितलं मी घेणार नाही म्हणून, पण तरी पण सगळ्यांचं मन राखण्यासाठी तिने पुढे यावं आणि छोटंसं स्वीकारावं असं मी म्हणते. तिला देत नाही, तिच्या बागेला देतो. डॉक्टर वृषाली तारे, शरीर खेळ, आणि तिसऱ्या कलाकार त्या ड्रेसअप झालेल्या आहेत त्या, पण त्यांना यायलाच लागेल बाहेर, त्यामुळे शोभा पोकळे. या शोभा पोकळे आमच्या सोसायटीत राहतात आणि वृषाली तारे आणि शरीर खेळ बावधन मध्ये राहतात. आम्ही सगळे बावधन ज्येष्ठ नागरिक संघाचे मेंबर्स आहोत. आणि अजून एक जण आहेत, त्यानंतर एकदम येतील. आपण वसंत बहार कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचा सस्नेह नमस्कार. मागील महिन्यातच वसंत पंचमी झाली. मागच्या आठवड्यात वसंत ऋतूलाही प्रारंभ झाला आणि आता पुढील आठवड्यामध्ये वसंतोत्सवाला सुरुवात होईल. हळूहळू झाडाला नवी पालवी फुटेल, आम्रतुलीला मोहर येईल, कोकिळ कुजनी ऐकू येईल. या वसंताच्या आगमनाने झाडांबरोबर मनालाही पालवी फुटते. कलेचे नवनवीन आविष्कार साकार होतात. अशीच एक कल्पना आमच्याही मनात उमलू लागली. त्याच कल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणजे आमचा हा आजचा वसंत बहार हा कार्यक्रम. महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेली, पण वसंत ऋतूच्या या आगमनाचे औचित्य साधून वसंत नाव असलेल्या 3 दिग्गजांची आम्ही निवड केली आणि आजचा शुभ दिवस त्याच्यासाठी लाभलाय. आज मराठी दिन आहे ना, मराठी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्यावर आधारित हा कार्यक्रम मी डॉक्टर वृषाली तारे, मी शोभा पोकळे, मी शर्मी खेर आणि आमच्या सहकलाकार सौ अर्चना लिमये आणि विशालाक्षी रामन, तसेच बाल कलाकार किशा पोकळे, कबीर पोकळे, ऋषिता अंतरकर आणि तन्मयी करंदीकर आम्ही मिळून सादर करणार आहोत. अभिवाचन, संगीत, नृत्य, नाट्य, कविता वाचन या सर्वांचा यात समावेश असणार आहे. तेव्हा या आमच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण दाद द्याल अशी अपेक्षा आहे. आता प्रथेप्रमाणे गणेश सवनाने आपल्या या आजच्या वसंत बहार कार्यक्रमाची सुरुवात करूया. गणनायका शुभनायका गणनायका शुभनायका
गणनायका गणनायका. नमस्कार. आज आपल्या वसंत बहार कार्यक्रमाची सुरुवात अर्चना लिमये यांनी गायलेल्या गणेश स्तुतीने झालेली आहे. पण मंडळी, हे गीत कुणी लिहिलं माहिती आहे का? हे गीत लिहिलं आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी. म्हणजे आपल्या आजच्या वसंत बहार कार्यक्रमातील पहिला वसंत म्हणजे वसंत बापट, एक अतिशय प्रतिथयश कविवर्य. त्यांचं मूळ नाव विश्वनाथ वामन बापट. जन्म कराडचा, 25 जुलै 1922 सालचा. वयाच्या 20 ते घराबाहेर पडले आणि भूमिगत राहून चलेजावच्या चळवळीत कार्यरत राहिले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर उर्वरित शिक्षण पूर्ण करून ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विंदा करंदीकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर वसंत बापटांच्या व्यक्तिमत्वाला 9 अंगे होती. प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता आणि शोमन. पण आज आपण त्यांच्यातल्या कवी आणि गीतकार यावर भर देणार आहोत. गीतकार म्हणून त्यांनी अनेक सुंदर गीते लिहिली, जसे सदैव सैनिका, छोटेसे बहीण भाऊ, आभाळाची आम्ही लेकरे, अशी अनेक. त्यांनी लिहिलेल्या गीतांपैकी एक जे प्रार्थना गीत म्हणून उंबरठा चित्रपटात वापरलं ते म्हणजे गगन सदन तेजोमय. हे गीत अतिशय लोकप्रिय झालं. तसंच दुसरं एक गाजलेलं गीत आता छोटी मुलं सादर करणार आहेत. चला थोडं जुन्या काळात रमूया. श्यामची चित्रपटातील गीत सादर करतायत तन्मय करंदीकर, रिशिता अंतरकर, किशा पोकळे आणि कबीर पोकळे. गाणं आहे, ओळखलंच असेल तुम्ही, छडी लागे छम छम. कंपनी मस्त राहिल्या नाहीत आणि तसे गुरुजी राहिले नाहीत. पण पूर्वी सगळं तसं छान होतं नाही अगदी.
वसंत बापटांवर साने गुरुजींचा अतिशय प्रभाव होता. साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. त्यांचा पहिला काव्यसंग्रह बिजली नावानं प्रसिद्ध झाला. वसंत बापटांनी अनेक प्रकारच्या कविता आणि गीते लिहिली. त्यापैकी एक भावगीत आता आपण ऐकणार आहोत. जा सांग लक्ष्मणा. एक न्यायी राजा म्हणून ख्याती असलेल्या रामाचा सीतेच्या बाबतीत मात्र न्याय उलटा झाला. सीतेची उपहासात्मक व्यथा या गाण्यातून उत्तमरित्या व्यक्त झालेली आहे. हे गीत सादर करतायत डॉक्टर विशाली तारे. छान रेखा मांडलीस गाण्यातून. वसंत बापट हे कुठल्याही व्यासपीठावरून अप्रतिम भाषण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे उत्तम वक्ते होते. त्यांच्या संग्रहित भाषणातला काही भाग आता आपण ऐकणार आहोत. तरुण पिढीला आणि ज्येष्ठ पिढीला विचार करायला लावणारं असं त्यांच्याच शब्दात.
आमच्या वेळेला असं नव्हतं किंवा आमच्या वेळी असं होतं, अशा प्रस्तावनेनं माणूस बोलायला लागला की त्याचं वय झालंय आणि तो भूतकाळातल्या वास्तव किंवा मानव सुखद अनुभवांच्या आठवणी काढत जगतो आहे असं समजलं जातं. आणि सहसा ते खरंही असतं. एका दृष्टीने पाहता असं घडणं स्वाभाविकही आहे, पण अपरिहार्य नाही. म्हणजे ते टाळलं पाहिजे, कारण अशी कुरकुर करणं टाळल्याशिवाय जीवनातल्या आनंदाचे मार्ग आपल्याला दिसू देखील शकत नाहीत. जे जे नवं ते ते हवं हा नादिष्टपणा झाला, पण जे जे नवीन ते ते मलिन हा बुरसटलेपणा झाला. जे जे जुने जुने ते सुने सुने हा मानसिक बहिरेपणा झाला. ज्या ज्या गोष्टींमुळे जगायची चव वाढते त्यात नवं जुनं असला प्रपंच नसतोच. आता साधं उदाहरण घेऊ. कपडे कोणते घालावेत हीच गोष्ट घ्या. आम्ही बाई कधी सुद्धा फॅशनेबल कपड्यांच्या छान चौकी मागे लागलो नाही. हल्ली पाहावं तर काय, घरातल्या सगळ्या तरण्या ताठ्या मुली विजारी आणि जीन्स आणि काय काय घालतात. असली थेरा आम्हाला नाही हो आवडत. अशी मुलींच्या आधुनिक कपड्यांची नालस्ती करणाऱ्या बाईसाहेब एक गोष्ट सोयीस्करपणे विसरतात की आपण गोळ साडी नेसायला लागल्यावर आपली अशीच छितू वडीलधाऱ्या बायकांनी केली होती. हे मात्र अगदी खरं. बरं, आक्षेप फक्त वडीलधारेच घेतात असं नाही. वृद्धांनी सुद्धा जरा रंगीत किंवा चट्टेरी पट्टेरी शर्ट अंगावर घातला की तरुण माणसं एकदम, वाह तुम्ही एकदम यंग आणि स्मार्ट दिसता आज, असा विस्मयपूर्ण उपहास करतात. बरोबर आहे का? खरं म्हणजे तरुण काय किंवा वृद्ध काय, चांगले कपडे सर्वांनाच आवडतात. काय यावं याला वयाची अट नाही, तशी खाण्यापिण्यामध्ये सुद्धा काय आवडावं यातही पिढीचं अंतर वगैरे पडायचं कारण नाही. अंतर पडलं तर ते पचनशक्तीच्या किंवा दाताच्या मजबूतीवरून फार तर पडू शकेल. पण आमच्या वेळी आम्ही नव्हतो गोळा असलं काही खात. सारखी कसली रे पावभाजी खाता. फार गोळा हल्ली कोल्ड्रिंक पिणं वाढत चाललंय. हे काय चाललेलं असतं. बरं, हे पिढ्यांमधील अंतर खाणं पिणं नेसणं नटणं इथे संपत नाही. ज्याला सांस्कृतिक क्षेत्र असं मोठं नाव आपण दिलेलं आहे तिथे तर आमच्या वेळचं जग निराळच होतं या वाक्याने नुसतं धुडकूस घातलेला असतो. आता बालगंधर्व मास्टर दीनानाथ हे रंगभूमीवरचे लोकविलक्षण अभिनेते गायक झाले खरे, आणि त्यांच्या संगीत नाटकांची आठवण खूप आनंद देणारी असू शकते. पण म्हणून इतर कोणी रंगभूमीवर काही करामत करूच नये हे म्हणणे शहाणपणाचे आहे का? ही गोष्ट खरी की ज्यांनी अल्लादिया खा, अब्दुल करीम खा, भास्कर बुवा बखले, रामकृष्ण बुवा वझे यासारख्या मातब्बर मंडळींच्या अभिजात संगीताचा मनमुराद आनंद लुटला आहे, त्यांना झटपट विद्यालयात तयार झालेल्या लुटूपुटूच्या कलावंतांची चटपटीत गाणी तेवढी पसंत पडणार नाही. ठीक आहे, पण संगीताचा अनुभव घेण्याची व त्या आनंदात रममाण होण्याची श्रोत्यांची इच्छा तर खरी आहे ना. मग तिचा मान राखून आपण निदान नवीन गाण्यांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. मला एकसारखं सांगावंसं वाटतं, दोन पिढ्यामधील अंतर मिटवता येतं जर दोन्ही बाजूनी माणसं 4-4 पावलं पुढं आली तर. आमच्या वेळी असं होतं म्हणण्याऐवजी आमच्या वेळी असंच होतं, तुमच्या वेळेलाही असंच आहे, मस्त मजेत चाललंय सगळं, आपण दोघेही मस्त मजेत राहूया, हेच जीवन नाटकाचे आनंदमयी
भरतवाक्य असू शकते. काय मंडळी, पटतंय का तुम्हाला? पटतंय पटतंय. ते त्यांच्या शब्दात मी वाचून दाखवलेलं आता आहे, त्यांचे शब्द आहे ते. यानंतर त्यांनी लिहिलेली बाभूळ झाडे कविता ऐकूया. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून उभ्या राहणाऱ्या बाभळीच्या झाडाचे वर्णन करणारी ही कविता आहे. त्यांचं झाडाबद्दलचं सूक्ष्म निरीक्षणही पहा. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत जगताना दुसऱ्याच्या उपयोगी कसे पडावे हा संदेश देणारी कविता सादर करतायत अर्चना लिमये. कवितेचं नाव आहे बाबूळ झाड. कवी अर्थात वसंत बापट. अस्सल लाकूड भक्कम गाठ, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात, बाबूळ झाड उभंच आहे, बाबूळ झाड उभंच आहे. देहा फुटले 12 फाटे, देहा फुटले 12 फाटे, अंगावरले पिकले काटे, आभाळात खुपसुनी बोटे, बाबूळ झाड उभेच आहे, बाबूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, छाताडाची ढलपी फुटली, तरी बाबूळ झाड उभेच आहे. जगले आहे जगते आहे, जगले आहे जगते आहे, काकुळतीने बघते आहे, खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभे आहे, बाबूळ झाड उभेच आहे. टक 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 चिटर फटर चिटर फटर, टक 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 चिटर फटर चिटर फटर, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे, तरी सुद्धा बाबूळ झाड उभेच आहे. आठवते ते भलते आहे, आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे, आत काही कळते आहे, आत फार जळते आहे, तरी बाबूळ झाड उभेच आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात, बाबूळ झाड उभे आहे, बाबूळ झाड उभे आहे. शोभा, आता मला सडनली आठवण झाली म्हणून सांगते. मी पुण्याच्या भावे स्कूलमध्ये, जे पूर्वीचं NES गर्ल्स हायस्कूल, आता रेणुका स्वरूप हायस्कूल म्हणतात त्याला, तर तिथे मी शिकत होते. आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या कमल बापट. त्या अजूनही त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभ्या राहतात. गोऱ्या पान, उंच आणि लांब सडक वेणी आणि 2 खांद्यांना पदर असायचा नेहमी त्यांचा. पण त्या शाळेत यायच्या ना तेव्हा मात्र पदर आणि वेणी दोन्ही कमरेला खोचलेलं असायचं. त्यामुळे पण त्या शिकवायच्या खूप सुंदर, पण मुलींना सगळ्यात धाक खूप होता हा त्यांचा. बापटबाई आल्या म्हणल्या की चिडी चूप सगळे वर्ग, असा धाक होता. पण त्यावेळेला आम्हाला वसंत बापटांची महती कळायला किंवा समजायला वेळ म्हणजे कळतही नव्हतं म्हणा, किंवा तेवढी आमची क्षमता नव्हती, तेवढी अक्कलही नव्हती बहुतेक. तर पण आणि त्यातनं त्यांची महती नाही समजली. मग कमल बापट त्यांची बहीण म्हणून त्यांची महती आहे तेवढंही समजलं नाही. आता समजते की अरे केवढं भाग्यवान होतो आम्ही की कमल बापट या ज्या मोठं व्यक्तिमत्व होतं त्यांचा सहवास आम्हाला लाभला. वृषाली, तू म्हणतीस ते बरोबर आहे. मी पण त्या शाळेत 2-3 वर्ष होते आणि माझ्याही डोळ्यासमोर त्या कमल पापटबाई आल्या. आणि मला असं वाटतंय प्रेक्षकातले बरेच जण रेणुका स्वरूप मधले आहेत, त्यांनाही त्या आठवत असतील. हात वर झाले व आणि तुम्ही सगळे खरंच भाग्यवान आहात की कमल बापट बाईंसारखे म्हणजे वसंत बापटांच्या बहीण. हे नंतर वय जसं होईल तसं आपल्याला कळत जातं महत्व. ते वय नसतं तेवढं कळायला. अशीच एक मनाला चटका लावणारी कविता त्यांनी लिहिली, कुंपण. सोसायटीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये खूप फरक असतो. आता बराच फरक पडलाय. आता आपल्याकडं कामाला येणाऱ्या बायका सुद्धा 2 व्हीलरवर येतात. पण ही कविता लिहिली तो काळ
खूप वेगळा होता आणि एका छोट्या मुलाच्या नजरेला त्या झोपडपट्टीतलं जग कसं दिसतं याचं वर्णन करणारी ही कविता आहे. कुंपण अर्चना लिमये सादर करतात. नाव कुंपण सांगितलंच आहे त्यांनी. छोटा मुलगा म्हणतोय, आई आई आपल्या घराला किती ग मोठं कुंपण, आपल्या घराला किती मोठं कुंपण, तारामागच्या काटेरी का आपण राहतो, का ग राहतो आपण, पलीकडे कालव्याजवळ, पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या, मुलं किती हडकुळी, कळकट्ट बाया बापड्या, लोक अगदी घाणेरडे, चिवडतात घाण, पत्रावळीतलं उष्ट म्हणजे त्यांचं जेवण खाण. काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, हाताने पुसतो नाक, नाही खिशात रुमाल. आंबा खाऊन फेकतो मी, आंबा खाऊन फेकतो मी, कुंपणा बाहेर कोय. त्याने म्हटले घेऊ का, त्याने म्हटले घेऊ का, मी म्हटले होय. तेव्हापासून पोटात माझ्या कुठेतरी टोचतय ग, तेव्हापासून पोटात माझ्या कुठेतरी टोचतय ग, झोपता नाही गादीमध्ये कुंपण मला बोचतय ग, कुंपण मला बोचतय ग. धन्यवाद. अगदी हृदयाला भिडणारी कविता आहे. खरंच आहे. डोळ्यात पाणी आणणारी कविता आहे. मुलं असली की असं असतं मजा. असं हे महाराष्ट्राला कवितेची आवड लावणारे कवी रसिकांना उद्देशून म्हणतात, मैतर हो खातर जमा मी करू कशी, मैतर हो खातर जमा मी करू कशी, आम्ही जाणारच की कवा तरी सटदिशी. असे प्रतिथयश कवी वसंत बापट यांचं 17 सप्टेंबर 2002 रोजी निधन झालं. त्यांना या कार्यक्रमातून आपण सर्वांनी विनम्र अभिवादन करूया. आता दुसरे वसंत कोण याची उत्सुकता लागली आहे ना, तर ऐका. आजच्या वसंत बहारातील दुसरा वसंत म्हणजे कैलासवासी वसंत कानेटकर. एक चतुरस्र नाटककार, कादंबरीकार आणि विद्वान साहित्यिक. त्यांचा जन्म 20 मार्च 1920 रोजी रहमतपूर येथे झाला. त्यांचे वडील म्हणजे कैलासवासी शंकर केशव कानेटकर उर्फ कवी गिरीश. इथेच त्यांच्या प्रतिभेच्या वारसाचे बी रुजले. तुम्ही कल्पना करू शकता मंडळी की एका प्रथितयश कवीच्या घरात जन्मलेल्या मुलावर साहित्याचे किती संस्कार झाले असतील. विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, शन्ना नवरे इत्यादी नाटककारांपेक्षाही ज्यांचे नाट्य कर्तृत्व अधिक भव्य आणि लक्षणीय आहे असा आजचा अग्रगण्य नाटककार म्हणजे वसंत कानेटकर होय. त्यांच्या नाटकांची एकूण संख्या लक्षणीय असली तरी संख्येपेक्षा त्यांची नानाविधता व नाट्य गुणवत्ता अधिकच लक्षणीय आहे. पूर्वोक्त आणि तत्पूर्वोक्त किर्लोस्कर, देवल, खाडीलकर, गडकरी इत्यादी सर्व नाटककार प्रायतः एकदेशी होते, पण कानेटकर मात्र अनेक देशी होते. 60ओत्तरी कालखंडात ज्यांच्या कीर्तीचा आणि रसिकप्रियतेचा वेलू गगनावरी पोचला असा हा एकमेव नाटककार. ते आले आणि त्यांच्यासोबत मराठी नाट्यसृष्टीतही वसंताचे आगमन झाले. त्यामुळे मराठी रंगभूमी मोहरली, फुलली आणि गंधितही झाली. थोडे थोडके नाही तर जवळपास अर्धशतक म्हणजे 1957 ते 2000 या काळात मराठी रंगभूमीवर त्यांचीच अधिसत्ता होती आणि स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट असे जर त्यांचे वर्णन केले तर ते यथार्थच ठरेल. बालपणीच लाभलेल्या अनेक विद्वान साहित्यिकांच्या सहवासाचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव होता आणि नंतर नाशिक मधील वास्तव्यात कुसुमाग्रजांसारख्या अलौकिक प्रतिभावंतांचा सहवास त्यांच्यासाठी अतिशय बोलाचा ठरला.
नाशिकमधील HPT कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर तेथील महाराणासारख्या परिसरातच त्यांच्या कादंबऱ्या घर, पंख, तेथे जलराणी यांचा जन्म झाला आणि त्याच महाराणावर त्यांनी वेड्याचे घर उन्हात सारखे मनोवैज्ञानिक नाटक सुद्धा लिहिले. त्यांनी अनेक प्रकारची नाटके लिहिली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोवैज्ञानिक असे अनेक विषय त्यांनी हाताळले. त्यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाला प्रचंड लोकप्रियता लाभली. मला वाटतं आपल्यापैकी सगळ्यांनी जवळजवळ अनुभवली ती लोकप्रियता. या नाटकाला महाराष्ट्र राज्याचा नाट्य पुरस्कार देखील मिळाला होता. केवळ याच नाही बरं का, तर त्यांच्या 5 नाट्यकृतींना राज्य शासनाचा उत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या कानेटकरांनी लिहिलेल्या एका पौराणिक नाटकातील म्हणजे मत्स्यगंधा या नाटकातील एक प्रवेश आपण आता पाहणार आहोत. महाभारताच्या कथानकाशी आपण सर्वच परिचित आहोत. सत्यवती ही एका घिवराची म्हणजे कोळ्याची कन्या. तिच्या अंगाला येणाऱ्या माशाच्या गंधामुळं तिला मत्स्यगंधाही म्हणत असत. अशी ही लावण्यवती. हस्तिनापूर सम्राट राजा शंतनू तिच्या प्रेमात वेडा झाला होता. सत्यवती नटून थटून त्याची प्रतीक्षा करत असते. तेव्हा तिला वडील विचारतात की तू कुणासाठी एवढी नटली आहे. तेव्हा ती सांगते की सम्राट आता तिला मागणी घालणार आहेत. हा प्रवेश सादर करणार आहेत विशालाक्षी रामन. बाबा, तुम्ही मला विचारलं की सम्राट म्हटल्यावर मी त्यांना काय सांगणार आहे. अहो, मी त्यांना सांगणार आहे त्यांचे शब्द. एका सायंकाळी नदी किनाऱ्यावर राजाला भेटली एक वनमाला. गरुडतळशा रानात सायंकाळच्या कोवळ्या उन्हात एकाकी संचार करणारी वनमाला पाहून राजानं तिला विचारलं, गर्दसभोवती रान साजली तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. काय हरवले सांग शोधिची, काय हरवले सांग शोधिची. या यमुनेच्या गर्दसभोवती रान साजली तू तर चाफेकळी. वनमाला म्हणे नृपाळा ते तर माझे घर. ती वनमाला जललहरी सुंदर. गर्दसभोवती रान साजली तू तर चाफेकळी. खरी माझी तिला आवडे फारच माझा गळा. खरी माझी तिला आवडे फारच माझा गळा. मैना माझी गोड बोलते, मैना माझी गोड बोलते. तिजला माझा लढा. गर्दसभोवती रान साजली तू तर चाफेकळी. काय हरवले सांग शोधिची, काय हरवले सांग शोधिची. या यमुने जळी गर्दसभोवती रान साजली तू तर चाफेकळी.
वा विशालाक्षी, खरंच मत्स्यगंधाच उभी केलीस हं समोर. कानेटकरांनी पौराणिक ऐतिहासिकच नव्हे तर अनेक सामाजिक नाट्येही त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाली. लेकुरे उदंड झाली, प्रेमा तुझा रंग कसा, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचंय, बेईमान, अखेरचा सवाल, हिमालयाची सावली इत्यादी. अश्रूंची झाली फुले मधील लाल्या आणि रायगडाला जेव्हा जाग येते यातील संभाजीराजे या भूमिकांचे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी सोदे केले. अजून त्या भूमिका म्हटल्या की डॉक्टर घाणेकरच डोळ्यासमोर येतात. त्यांच्या अश्रूंची झाली फुले या नाटकावर आधारित आसू बनगे फूल हा हिंदी चित्रपटही आला होता. आपण त्याच्या कथेसाठी सर्वोत्कृष्ट कथा लेखकाचा यावर्षीचा पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार कानेटकरांनाच मिळाला बरं का. आता त्यांच्या अनेक सामाजिक नाटकांपैकी लेकुरे उदंड झाली या नाटकातील एक प्रवेश आपण पाहणार आहोत. लेकुरे उदंड झाली ही एका निपुत्रिक जोडप्याची कथा. निपुत्रिक जोडप्याला अनेकदा सामाजिक हेटाळणीला सामोरे जावं लागतं. विशेषतः त्या जोडप्यातील स्त्रीला अनेकदा अपमानित व्हावं लागतं. अर्थात पूर्वीपेक्षा आताच्या परिस्थितीत थोडा फरक पडलाय, पण तरीही अशा जोडप्यांना खंत लागून राहते. पण या नाटकातील जोडपे मात्र आनंदात राहते बरं का. त्यातली स्त्री बागेत मन रमवते, झाडांवर पोटच्या लेकरांसारखी माया करते, त्यांना जीव लावते. एके दिवशी तिच्या नवऱ्याचा मित्र तिने आणलेली कलम पायदळी तुडवतो. तेव्हा काय घडतं ते आता प्रत्यक्षच पाहूया. सादर करीत आहे शरयू खेर. कोणी चंद्राने केला हा प्रकार? वेगळ्या भेटू दे, झडक्यात लाकडाला ठेचते. कुठे तो? दाखव मला, दाखव कुठे तो? राजा बघा ना, बघा ना, माझी सगळी कर्म तोडली, चिरडली, ठार मारली. वेगळ्या भेटू दे. तुमचे सगळे मित्र हे असेच, त्यांना काही रीत पाहतच नाहीये. आणि तुम्ही हे असे, तुम्ही माझ्या माहेरचे म्हणूनच सांगते, तुम्ही माझ्या माहेरचे म्हणूनच सांगते, यांना माणसांची पारखच नाही. पुन्हा येऊ शकतं मेल्यांना घरी, पुन्हा येऊ शकतं मेल्यांना घरी. मी लाटण्याने त्यांना ठेचीन आणि ज्या पावलांनी कलम तुडवली ती तंगडीच तोडून टाकली. जळलं मेल्यांचं लक्षण, जळलं मेल्यांचं लक्षण, ही कोळी पाने तोडली आणि मानच चांदळ्यांनी यांची मानच पायाखाली तोडली. मी मरमर मरते, पाप फुलवते, मी मरमर मरते, पाप फुलवते, पण आहे का यांना याचं काही? तुम्ही माझ्या माहेरचे म्हणूनच सांगते, यांना माणसांची पारखच नाही. एक एक लढतूक घेतात, एक एक लढतूक घेतात आणि हक्काला दूर डोसतात आणि आमचे हे त्यांना घ्या आणखी म्हणतात. मी बोलले तर होते बाई, मी बोलले तर होते बाई, पण ह्यांना आहे का याचं काही? तुम्ही माझ्या माहेरचे म्हणूनच सांगते, यांना माणसांची पारखच नाही. मस्तच. कानेटकरांच्या साहित्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. त्यांच्या वेड्याचे घर उन्हात या मनोविश्लेषणात्मक नाटकात आणि हिमालयाची सावली या चरित्रात्मक नाटकात डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयाची एक वेगळीच उंची पाहायला मिळाली. कस्तुरी मृग सारख्या मराठी नाटकाला ललांभूत ठरेल अशा नाट्यकृतीचा देखील कानेटकरांच्या लेखणीतूनच जन्म झाला होता. असा हा थोर नाटककार 31 जानेवारी 2000 आनंदात विलीन झाला. या नाटककारास आमची विनम्र आदरांजली. आता आपण वळूया कार्यक्रमाच्या तिसऱ्या वसंताकडे. अर्थात वसंत पवार यांच्या संगीत सृष्टीतील अविस्मरणीय अवीट गोडीच्या कामगिरीचा आस्वाद घेऊया. निसर्ग वृत्तीने जगणाऱ्या या मराठी चित्रपट, भाव आणि भक्ती संगीत क्षेत्रातील
साक्षात चळकते भास्कर. अभंगांपासून लावण्यांपर्यंत गीतांना अतिशय सुमधूर संगीत आणि चाली लावून घराघरात पोचवणारे प्रतिभावंत व प्रसिद्ध संगीतकार वसंत पवार यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार येथे 1927 रोजी झाला. वडील शंकरराव पवार या संगीत जाणकाराच्या सहवासात छोट्या वसंताची संगीताची आवड व ओढ नकळतच निर्माण झाली. अद्भुत स्मरणशक्ती, सतारीवर विलक्षण प्रभुत्व. वसंत पवारांनी अल्पावधीतच गणगौळण, कटाव, पोवाडे, कलगीतुरा इत्यादी लोककलेतील विविध प्रकारांबरोबरच उर्दू शेरोशायरीतही नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. बाह्यदर्शनी अत्यंत किरकोळ असलेले व्यक्तिमत्वाचे या अवलिया आपल्या सांगीतिक अस्त्रांच्या सहाय्याने मैफिल रंगवायला सुरुवात केली. लहरी हैदर, गदी माडगुळकर, खानदेशातील ग्रामीण लोकप्रिय कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यांचा वसंत पवारांवर अत्यंत प्रभाव ठरला. हळूहळू या संगीताच्या कलागुणांची दखल आसमंतात पसरू लागली. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील तानसेन चित्रपटामध्ये गाजलेली सत्ता ही वसंतरावांच्या कर्तृत्वाची, कलेची खूणच. वसंतरावांनी पठ्ठे बाबूराव या तमाशा प्रधान चित्रपटाला दिलेले संगीत हा त्यांच्या जीवनातील मैलाचा दगडच म्हणावा लागेल. वसंतरावांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या तमाशा प्रधान चित्रपटात सांगता ऐकायला तर सारे रेकॉर्ड मोडले. आपल्या चोखंदर पुण्यातील विजयानंद चित्रपटगृहामध्ये बुगडी माझी सांडली ग या लावणीने साऱ्यांना वेळ लागले. सारा महाराष्ट्र डोलू लागला. अप्रतिम गाणी, गोड ठसकेबाज चाल, आशा भोसलेंचा स्वर्गीय आवाज आणि वसंत पवारांचे सदाबहार संगीत याचे गारुड आजही रसिक मनावर कायम आहे बरं का. वसंत पवार यांनी असे विविध प्रकार हाताळले. लावण्यामध्ये सुद्धा त्यांनी विविधता आणली. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर मल्हारी मार्तन चित्रपटातही तुझ्या उसाला लागल कोला हे किंवा दुसरे पदरावरती जरतारीचा मोर नाचला हवा. सुलोचनाबाईंच्या आवाजातले मला हो म्हणतात लवंगी मिरची हा झणझणीत मिरचीचा ठसका कधी कमी होईल का हो सांगा बरं. पाश्चात्य संगीताच्या बाजावर आधारित पण मराठी मातीत रुजलेली अस्सल कडक लावणी एकदम गावरान कसं काय पाटील बरं आहे का आपल्या पुढे सादर करीत आहे सौ शोभा पोकळे. एकदम सोज्वळ लावणी म्हणजे काय ती आता तुम्हाला बघायला नाही काय नाही. काय पाटील
शोभाच्या नृत्याने कार्यक्रमाला बहार आणली. डान्स व्हायला पाहिजे. डान्स व्हायला पाहिजे. वसंत पवार लावण्यामध्येच रमले असे नाही, तर त्यांनी अनेक सुमधुर श्रवणीय कवितांनाही विलोभनीय सांगितल्या, अजरामर केले आहे. आजही अनेक पिढ्यांना ही गाणी गुणगुणावीशी वाटतात. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, बहरून ये अणू अणू जाहली रोमांचित ही तनू. आणि आणखी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, आणि अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. आणि अगदी आठवणीत जुळी आठवणीत राहणारी धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा. मातृहृदयाचे गीत आपल्या बहिणाबाईंचं जीवनाचे तत्वज्ञान सांगणारे. अरे संसार संसार, अहो किती म्हणून सांगू, अशा भावरम्य गीतांनीही मराठी मनाला ताजेतवाने ठेवले, यात काही शंकाच नाहीये. भावगीतांबरोबरच वसंत पवारांनी बालगोपाळ यांच्याही मनाला जिंकले. कित्येक पिढ्या खेळल्या, बागडल्या, संस्कारित झाल्या. असेच प्रसिद्ध आणि जवळचे वाटणारे बालगीत झुकू 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 अगीन गाडी आपल्या पुढे सादर करीत आहे बालगोपाळ किशा पोकळे, तन्मयी करंदीकर, रिशिता अंतरकर. काय गेलात ना आठवणीच्या जिवाळ्याच्या मामाच्या गावाला. बच्चे कंपनीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मराठी संगीताच्या इतिहासातील वसंत या नावाला काही आगळं वेगळं महत्व असायचं. वसंत पवार ते एकफाटी होते. कोल्हापुराच्या एका मैफिलीत गदिमान यांच्याकडून ऐकलेले काव्य कित्येक वर्षांनी खुद्द गदिमांनाच आठवेना.
आठवत नव्हते, पण तीव्र स्मरणशक्ती असलेले वसंत पवार त्यांनी ते गाणं जसं तसं म्हणून दाखवलं आणि गरिबांचा साऱ्यांना सुखद धक्का दिला. पठ्ठेबापुराव, दूध भात इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शनही केले. नायिका हंसा वाडकर यांना नृत्याचे धडे दिले. पटेल तेच घेणार, न पटेल ते बेधडक सांगणार. नादिष्टपणा हे त्यांचे एक वैशिष्ट्यच होतं. अख्खे गाणे तालात उलटे म्हणावे ते वसंतरावांनी. नाच रे मोरा, चाना रे रामू, भाता आपल्याकडे आणि सुऱ्यांच्या पट्ट्या पलीकडे असं घेऊन वाजवणे हा प्रयोग त्यांनी केला. 1950 ला केतकीच्या बनी हा चित्रपट संगीतबद्ध केला होता. मनाला प्रसन्न करणारी भावगीते किंवा गीत हा भारतातील कविता आणि पॉप संगीताचा एक प्रकार आहे. या शैलीतील बहुतेक कविता, प्रेम, निसर्ग आणि तत्वज्ञान या विषयाशी संबंधित आहेत. मनाला भावणारी गीते ती भावगीते. वसंतरावांनी संगीत दिग्दर्शित केलेली विलक्षण लोकप्रिय गीते भावगीते ती अशी. उघडले चंदनी दार. दुसरं, जे वेड मजला ही आणि अशी कितीतरी गीते. असंच एक लोकप्रिय भावगीत, चांदण्या रात्रीचं देते स्वप्न तू विसरून जा, सादर करीत आहे वृषाली तारे. चांदण्या रात्रीचं देते स्वप्न तू विसरून जा. अर्थ तू विसरून जा. चांदण्या रात्रीत देते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीत देते स्वप्न तू विसरून जा. वा, छान, किती भावस्पर्शी गायलास वृषाली. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या वळणावर आलो. 38 वर्षाच्या काळात वसंतराव पवारांनी संगीताचा अक्षरशः खजिना आपल्याला दिला. अवघ्या 38 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या वसंत यांच्या संगीताची जादू आजही रसिकांच्या मनात ताजी आहे. दिनांक 6 ऑगस्ट 1965 रोजी संगीताचा हा महान कलाकार अनेक मधुर आठवणी मागे ठेवून आपल्यातून निघून गेला. मधु पोद्दार यांनी वसंत लावण्य या चरित्रात्मक पुस्तकात या साऱ्या आठवणी सांगीतिक कारकीर्द शब्दबद्ध केली आहे. वसंत बहार,
या कार्यक्रमातून आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. कार्यक्रमाची सांगता आपण वसंत बापट यांच्या देशभक्तीपर गीताने करणार आहोत. पण त्याआधी आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी डॉक्टर विदुला सहस्त्रबुद्धे यांचे आम्हा सर्वांतर्फे आभार मानते. हॉल ज्यांनी लावून दिला त्यांचेही आभार. माईक व्यवस्था ज्यांनी केली नाव विनीता त्यांचेही आभार. आणि त्यांच्यामुळं आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला. व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या अश्विनी वर्मा आणि वरदा यांचेही आभार. सर्वांचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालं. तसंच जाताना थंडगार सरबत ठेवलंय ना ते आणलंय दोन्ही ताईंनी, यशस्विनी ताई आणि शैलाताई, त्या दोघींचेही आभार. इथपर्यंत या बाटल्या म्हणजे सरबताच्या आणल्याबद्दल मुक्ता वहिनींचाही आभार. आणि आपण सर्वांनी जी कार्यक्रमाला दाद देऊन सर्वांना प्रोत्साहित केलं त्याबद्दल कार्यक्रम बघायला आलेल्या सर्व रसिकांचे आणि आप्तजनांचे अगदी मनापासून आभार. बाल कलाकारांच्या पालकांचेही आभार. कार्यक्रम पत्रिका तयार करणाऱ्या मृगांक खेर या आपल्या शेलू खेर यांचे चिरंजीव आहेत ते, त्यांचेही आभार. आणि आज मराठी दिनानिमित्त हा कार्यक्रम सादर होतो याचा विशेष आनंद आहेच. या गीतानंतर कार्यक्रमाची सांगता होईल आणि कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया खाली ठेवलेल्या वहीत लिहावी ही विनंती. उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू. उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. देशाचा दृढ निर्धार प्राणपणे प्रतिकार. देशाचा दृढ निर्धार प्राणपणे प्रतिकार. त्यान साध साधील रक्त जळतील आजुने तप्त. त्यान साध साधील रक्त जाळील आसुरी तप्त. आम्ही न कुणाचे दास, आम्ही न कुणाचे दास. इतिहास पुन्हा घडवू. उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू. इंच इंच लढवू. इंच इंच लढवू. वंदे मातरम. वंदे मातरम. मुलांना त्यासाठी एक आजीने गंमत आहे. छान एकदम आवडणार आहे सगळ्यांनी आणि कोणाबरोबर शेअर करत तरी आपण ही माझी वहिनी नंदिनी सहस्त्रबुद्धे. 2 मिनिटं बोलणार आहे का? एक मिनिट. ती शिक्षिका आहे त्यामुळे ती बोलू शकतेच. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
सर्वांना आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा. 3 वसंत आणि अति बहारदार कार्यक्रम म्हणजे मोठ्या कलाकारांचं अभिनंदन, छोट्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. हृदयी वसंत सगळ्यांच्या फुललाच आहे. प्रेमाचे रंग मात्र शशीने आमच्या बहीण भावांचे रंगवले. आता मी नागपूरहून आली आहे. नागपूरला माझ्याकडे कोणी येणार असेल तेव्हा माझी तयारी कशी, मी ब्रेकफास्टला काय करणार, लंचला काय करणार, त्यांना कुठे फिरवणार, कोणत्या टायगर सफारीत नेणार आणि गिफ्ट काय देणार. तर शशीचं पहा कसं आमच्या आचरणात लिहायचा विचार की सगळ्यांना एकत्र आणून ती कसं सुंदर कार्यक्रम सादर करेल. आहे ना घेण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या शशी. सगळे आवडते त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला कार्यक्रम खूप खूप आवडला.